12 बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली। पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांना अटक करून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा जुन्नर विभागाचे पथक नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सालीम साजिद पठाण वय वर्ष 20 राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर हा त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची STM गाडी क्रमांक MH12DE2767 घेऊन नारायणगाव येथे येणार असून त्या गाडीत तलवारी आहेत। मिळालेल्या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनकडील पथकानं सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव सालीम साजिद पठाण राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर असं सांगितलंय। त्याच्या गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या गाडीमध्ये 10 मोठ्या तलवारी 2 लहान तलवारी मिळून आल्यात। पंचासमक्ष गाडी तसेच 12 तलवारी जप्त केल्या असून सदरबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यावरून नारायणगाव पोलीस स्टेशन 60/2026 भारतीय शस्त्र अधिनियम 1559/4/5/25 नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील हे करत आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस शिपाई अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांनी केली आहे। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, नारायणगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।